नायकांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात जो आहे तो सध्या सुरू आहे। आज नायकांच्या बंगल्याच्या आणि गडावर समजा तुम्ही या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवतायत, त्यांच्याच कुटुंबातील ययाती नाईक हे महाविकास आघाडीचे साथीदार आहेत। अशा परिस्थितीमध्ये दोन बंधू एकत्र तुमच्यासाठी प्रचारासाठी आलेला पाहायला मिळत आहे। निश्चितच कोण विरोधात आहे यापेक्षा आपल्यासोबत कोण आहे हे महत्त्वाचं असतं। आदरणीय मनोहरभाऊ नाईकांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे मला, आणि इंद्रनील भाऊ नाईक आणि निलय भाऊ नाईक आणि मोहिनीताई हे सगळीजण रात्रदिवस करून आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे प्रचारात सगळीचकडे फिरतात आहे। त्याच्यामुळे निश्चितच हा विजय होणार आहे। या भागात मताधिक्य सर्वाधिक राहणार आहे याची मला खात्री आहे। विरोधकांकडनं व्हिडिओच्या मार्फत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। एक हिंगोली मतदारसंघातला हेमंत पाटलांचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केला जातोय। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। विरोधकांकडे विरोध करण्यासाठी कुठलेही मुद्दे नाही आहे। ही लोकसभेची निवडणूक आहे। लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर व्हायला पाहिजे, देशाच्या पातळीवरील मुद्द्यांवर व्हायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। परंतु कुठलेही मुद्दे नसल्यामुळे मग असे काहीतरी बिनाबुडाचे आरोप करायचे आणि कुठले तरी मुद्दे उकरून काढायचे, लोकांची दिशाभूल करायची, यासाठीचा प्रयत्न आहे। परंतु यवतमाळ वाशिम लोकसभेतले मतदार माझ्या माहेरशी माणसं ही सुज्ञ आहे, जाणकार आहे, आणि त्याच्यामुळे या सगळ्या अपप्रचाराचा कुठलाही परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे। निश्चित अपप्रचाराचा कुठलाही परिणाम होणार नाही असं राजश्री पाटील यांनी सांगितलं। कॅमेरामॅन मिलिंदसह विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, पुसद, यवतमाळ।